मॅडम बासुंदी इतकी छान करतात, बापरे. तिच्या हातची बासुंदी खायला लसणाची चटणी बनवली, शेंगदाणे लसूण. आमच्या गावाकडे वेगवेगळ्या रेसिपी भरपूर असतात आणि अंधार पडतोय, लाईट नाही तरी भाऊजी एवढी गोरे दिसतात. बॅग पॅक करायची आता, जातो बाबा मंडळी. बापरे साई तरी एवढी जाम आले ना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये खूप सारं स्वागत. सकाळ झालेली आहे, गावाकडची सकाळ थोडी फ्रेश मस्त थंड आहे. 2 दिवसांचा प्रवास झाला. 2 दिवस माझा नाही, यांचा झालं, यांचा आणि शेवटचा 2 दिवस. आणि आम्ही काल अक्कलकोटला गेलो होतो. छान मस्त दर्शन वगैरे झालं आणि अक्षरशः संध्याकाळी यायला आम्हाला ना 11, 11:30, 12च्या आसपास आलो ना, 12 वाजता आलो. आणि रात्रभर एवढे सगळे गाव झोपले, सकाळी तरी पण सगळे लवकर उठले. आणि आता आमचं चाललंय सकाळची रुटीन. तर आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे. तुम्हाला मी आणखी इकडची गोष्ट शेअर करणार आहे. दुपारचं वेगळं थोडंसं प्लॅनिंग आहे आणि आमचं नाश्ता जेवण पोरींचं सगळं आवरून आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. तर तिथलं तुम्हाला मस्त गावचं नेचर शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता तयारीला घेते, कारण स्मिताकडे आले, तिला मदत तरी करायलाच पाहिजे, कारण 2 बाळा आहेत छोटी. सगळ्यांचं करायचं म्हटलं की टाइम तरी जाणारच. तर आवडतं पटापट. आता स्मिताला मी आता चपाती घालणार आहे. चपातीच पीठ मळून घेते. आणि बघ काही बाकीचे गुंडे झालं कोळगेट तुझं. गुड मॉर्निंग. आवाज कमी कर. गुड मॉर्निंग. ओले काय आले. शिशूच मस्त खेळणं चाललंय, तिला ती घोडा आवडले. शनू तुझं काय चाललंय. ती सकाळी फ्रेश नाही झाली, आंघोळ केली तिने, पण हे नाही केलं. केस वगैरे चल ना आवरून घे. बघा आमचे पोहे रेडी आहेत. खूप भूक लागली, अक्षरशः पोहे खायचा टाइम गेलाय, जेवणाचाच टाइम आलाय अक्षरशः. स्मिताने बनवले. आमच्या स्मिताचा स्वयंपाक भारी असतं बरं का. तुम्हाला एक दिवशी तिचे पोळे दाखवायचे. ते पोळ्या मॅडम काय करतात खतरनाक, नुसते अशी टम्म फुगते स्मिता सारखी आमच्या. टम्म फुगायची का लहानपणी नव्हती का तू अशी. आणि इथं मस्त चहा केलाय यांच्यासाठी, गावच्या दुधाच्या छान चहा केलाय बघा स्मिताने. असं चला तर लय, मला तरी पोहे बी बघून लय भूक लागली, कारण रोजचं रोज आपल्या हातचं खाणं आणि बहिणीच्या हातचं आयतं खाणं फरकच राहते की. चला या दोघींनी इकडं खायला स्टार्ट पण केले. आणि हे बघा आमचं गुंडू. अरे तू चपात्या बनवतोय का काय गुंड्या. आद्विका अरे नको राजा नको, चपात्या बनवायला आम्ही आहे की चपात्या बनवायला. ह्या दोघी पोहे खातात मस्त. खावा चांगले झालेत का मावला जमतंय का, आवडले. मग एवढं नाही म्हणत होतीस आहे की नाही. किती छान झालेत, खावा. पोहे आलेले आहेत आमचे. चला बसते की. लिंबू पण आहे. भाऊजींना पहिल्यांदा लिंबू मिळाला असेल पोहेंसोबत ग. मी देत नाही. नाही यांना तुम्हाला. लिंबू शिवाय खात. हा लिंबू चांगलं ना तेवढंच जाते. मंडळी हे आहे बघा गावचं दूध. आणि स्मिताने हे 2 लिटर दूध घेतले स्पेशल. कशासाठी ग. बासुंदी बनवण्यासाठी. आणि आमच्या मॅडम बासुंदी इतकी छान करतात, बापरे. तिच्या हातची बासुंदी खायला ना असं वाटतं की चला जावं आता गावी. आणि जे पण कोणी तिच्या हातची बासुंदी खाल्लीये त्यांना सगळ्यांना चांगले वाटलेले. सगळ्यांना आवडली ना तुझी बासुंदी. आवडते. मग तुझं असं काय सिक्रेट आहे ज्याच्यामध्ये तू अशी बासुंदी करते की जी सर्वांना आवडते. तो आज आम्हाला बासुंदीची रेसिपी सांग. आमच्या जे फॅमिली आहेत ना त्या सर्वांना बासुंदी तुझ्या हातची बघायची. आणि तू अशा पद्धतीची सांग की जे त्यांना पण इझी पडेल आणि त्यांना ती बनवता येईल व्यवस्थित, म्हणजे जे की कमी साहित्यामध्ये किंवा जे पण तुझं आहे रेसिपी तसं. ओके. तर तू काय काय घेतलं इथे दूध घेतले 2 लिटर. आता प्रमाण काय फिक्स नाही ना कसं दुधाचं वगैरे. हे बघा तिने काय काय घेतलंय इथे. काजू घेतलेत, त्याच्यासोबत इकडे बदाम घेतलेत, इकडे वेलची घेतले, बिस्किट घेतलेत. पार्लेच पाहिजेत का. पार्ले. बाकीचे दुसरे कोणते नाही चालत. प्रॉब्लेम येतो ना मग दुसरं. अच्छा म्हणून तिने पार्ले बिस्किट घेतलेत. आणि त्याच्यासोबत हे पेढे घेतलेत. पेढे त्यांच्या गावाला मला वाटतं भेटतात ना ग. तुमच्या इकडचा स्पेशल पेढा आहे का तो. डोंगरगावचा ना. हा मग असं त्यांचं तिकडचं स्पेशल पेढा. पण पेढा काय कोणता घेतला तर चालेल, पण शक्यतो
चांगल्यातला पेढा घेतला म्हणजे चांगलातला. आणि मी म्हणते की असं मध्ये. ब्राऊन वाला आहे ना, असा हा असा पेढा घ्यायचा आहे बघा. ह्या तिने हे सर्व एवढ्याचीच ती बासुंदी बनवणारी, पण इतकी दाटसर मस्त रवाळ अशी बासुंदी म्हणते ना मस्त. तर ती काय काय करते चला बघूया. आणि मंडळी एक गॅरंटी देते की तिने बनवलेली बासुंदी जर तुम्ही याच पद्धतीने बनवली ना तर ती इतकी मस्त होईल ना. छान. हे सर्व मिक्स करते एकत्र. अच्छा कारण सेपरेट सेपरेट केलं तर बिस्किटच्या गुठळ्या होतात ना. अच्छा, म्हणजे पेढा सहित पण त्याच्यातच मिक्सरला. फक्त वेलची साईड. अरे वा, हे सगळं मिक्स करा बघा. शॉर्टकट पण प्रोसेस आहे. सगळं एकदमच मिक्स करायचं. मिक्सरला लावते. छान वाटते स्मिताच्या हातची बासुंदीने खायला. मला आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते बरं का. म्हणजे ती सर्वांनाच आवडते ती बासुंदी तिची. पण खरं सांग, तुला मी शिकवले ना ग. मीच शिकवले ना बासुंदी. मग काय शिकवलं मी तुला? तू काय शिकवलं ना लहानपणी? श्रीखंड असं काय तू शिकवलं होतं दह्याचं. बासुंदी नाही. बासुंदी वाटतं मी मामीकडे एकदा गेल्याने बोलत होते. पेट नव्हते टाकले, पण पेढे टाकले. अच्छा. थोडंसं रवाळच बारीक करायचं. असं लय पण बारीक नाही बघू करायचं. हातावरती दाखव. आता हे गरम दुधामध्येच टाकते का? दूध उकळल्यानंतर टाकायचं. अच्छा, म्हणजे तू शिजले होत नाहीत. पहिलं जर दूध उकळून ठेवायचं आहे की कसं? पहिलं दूध उकळायचं, गरम दुधामध्ये टाकायचे. ओके. त्याला दूध उकळून ठेवलं. दुधाला इतकी छान साय आली का असं वाटतं ती बासुंदी राहू आता साईज खाऊन टाकावी. कारण मला साई प्रचंड आवडते बरं का. खरंच साई जास्त आवडते. आमच्या फॅमिली सर्वांना साई आवडते. बाकीची आमची कामं तशीच आहेत. ती चिल्लर गँग आहेत ना, तुम्ही पसारा बघूच नका. कारण आवरायचं आहे तो, घरात सगळं स्वयंपाक वगैरे करायचा आहे. ही चिल्लर गँगचं असं खेळायचं आलंय बघा. काही खरं नाहीये. एक वस्तू घेतील, एक वस्तू तोडतील, फोडतील. आणि इकडच्या मॅडमचा तर मेकअपच चालू आहे. त्या तर 2 दिवस झाले ते प्रोडक्ट मधून बाहेर येईना ते झाले. हे बघा. आणि ह्या छोट्या मॅडमला नुसतं खायचं काय असेल ते तोंडात घाला. नुसतं तोंडात घाला तुमचं काय असेल. आता काय घातलंय तोंडात? छी काय आहे का ते? दूध झालं गरम. पूर्ण उकळी येऊ द्यायची ना दुधाला. पहिली उकळी काढून घ्यायची ना, कच्चं दुधात नाही करायची. पहिली उकळी काढून घ्यायची. पूर्ण उकळी येऊन आल्यानंतर थोडस हे झाल्यानंतर उकळी तर टाकले चालते ना. आपण उकळीचा टाइम लागेल ना. आता तर उकळून ठेवले. उकळून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आता टाकू शकतो. ओके. सगळं एकदम मिक्सरला बारीक केलं ना, मग गुठळी होत नाही. जर आपण बिस्किट सेपरेट हे टाकलं ना तर बिस्किटाच्या गाठी होतात. दुधामध्ये बघा बिस्किटच्या गाठी होतात आणि ते मग आपल्याला हे होत नाही. म्हणजे परत ते तुटत नाही. मग ते खाताना पण तशाच बासुंदी पण घट्ट नाही होत. मग घट्ट होत नाही. त्याला करायला जास्त वेळ लागत नाही की नाही? आता खाण्यासाठी टाइम लागतोय. एकदा टाकून ठेवलं का ते शिजते मंद गॅसवर. पण प्रॉब्लेम हा आहे की ह्याला मुरायला वेळ लागतोय. मुरायला संध्याकाळची करायची म्हणजे सकाळपर्यंत चांगली मुरते. म्हणजे आपल्याला सकाळी खायची असेल तर ती संध्याकाळी ठेवायची. म्हणजे साधारणतः 7-8 तास जरी ठेवली ना तर मस्त मुरलेली छान लागते. तसं पण घट्ट पण होती ना, कारण ती बदाम काजू सगळे दूध पातळ येते ना. ते घट्ट असं आटून आलं पाहिजे असं. झालं. थोडं हळूहळू हे लालसर होऊन जाईल आणि त्याच्यानंतर शिजत आल्यानंतर हे टाकायचं आपल्याला वेलची सगळ्यात. आता दुधात मस्त आपल्याला हे सर्व घटक मिक्स होत आहेत. आणि तिने ठेवले बघा, अजून उकळी आलेलीच नाहीये. आणि उकळी आल्यानंतर पण आपल्याला ते बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे. आणि इकडे घेतलेली आहे साखर. आता ही साखर आहे ना तर ही अंदाजाने घ्यायची. म्हणजे तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं. तर साधारणतः बघ 2 लिटर दूधला पाव किलो साखर. पाव किलोला थोडीशी कमी किंवा आसपास आहे ना, पाव किलोच्या आसपास लागेल एवढी साखर. तर तिने तेवढी घेतली आणि ती त्याच्यामध्ये ऍड करायची. पिठी साखर करून घेतली तरीही चालेल, असं काही नाहीये. पण नॉर्मल साखर टाकली तरी चालेल. गरम असल्यामुळे पटकन वीज गळते ना, त्यामुळे दूध गरम दुधामध्ये. मस्त मिक्स होईल. आणि त्याच्यामध्ये परत वेलची कधी टाकायची? पूर्ण शिजल्यानंतर पूर्ण आता गॅसवरून आपल्याला उतरायचंय तेव्हा बारीक मिक्स करून टाकायची. थोड्या वेळ सेट करायला साखर ठेवून. वेलची किती घेतली? 4-5 वेलच्या घेतल्यात. हे नंतर टाकायची.
पूर्ण बासुंदी बघा कशी झाली. आताच गॅस जस्ट बंद केलाय आणि बासुंदी बघा इतकी मस्त घट्ट सांग किती छान आले. त्याच्यामध्ये आता ही वेलची टाकणार ती. सीमा बासुंदी खास कोणासाठी बनवली? तुमच्यासाठी. माझ्यासाठी बनवली. स्वाती माझ्यासाठी बनवली बासुंदी. हो आम्ही पण खाणार आहे पण. तुझ्यासाठी नाही बनवली. बनवली तुमच्यासाठी आम्ही जास्त तुम्ही खावा माझ्यासाठी मी संपूर्ण टाकणार. मस्त झाले बघा. वास तरी असा मस्त वास येते ना. आता जाऊ दे म्हणून सकाळी फक्त पोह्यावरती नाश्ता केला. काम करते. शिव शिव काय चाललंय? काय खेळताय तुम्ही? झाडावर चढायचंय? कशाला? झाडावर चढायला येतं का? कोणाला येतं? दोघींना येतं? मला पण शिकवा ना. ह्या कोण आहेत तुझ्या? ह्या कोण येते? ह्या कोण येते? हा हे कोण आहे? कोण आहे? आणि ही कोण आहे? मावस बहीण. म्हणजे पोरांना माहितीये मावस बहीण सख्खी बहीण. कुणी शिकवले? मम्माने की पप्पाने? अरे दीदीने शिकवले. आणि हे कोण आहे बाळा? हे कोण आहे? हे कोण आहे? मम्मा आहे? नक्की नाही. तुला मंदिरात उचलून आणले. तू मंदिरात सापडले यांना. एका मंदिरामध्ये सापडली तू यांना. सापडले आम्हाला ना. ही दीदी पण मंदिरातच सापडली. कारण तुझ्या अगोदर आले म्हणजे तुला माहिती नसतं काय. हे आमच्या पोटातून आले. ह्यांना तू बघितलंय ना. दीदी मंदिरात सापडली. तू पण मंदिरात सापडले. मंदिरात सापडले ना सीमा. अगं ते मंदिरातून आणून तुझे फोटो काढलेले. तू मंदिरात सापडलेली. तू मंदिरात सापडली ना. त्याचा व्हिडिओ पण बनवलाय आम्ही. आमच्याकडे आहे ते फोटो. ते दाखवतो नंतर. पप्पाला आलो म्हण पप्पा मी सापडले. कुठं सापडले म्हणायचं. म्हणजे मला म्हणायचं होतं की भाऊजी एवढ्या कोपऱ्यात बसलेत आणि अंधार पडतोय लाईट नाही तरी भाऊजी एवढे गोरे दिसतात. मला मोबाईलची क्लॅरिटी सांगायचंय. जेवण आम्ही बनवलेलं आहे. आमचं जेवण झाले. पापड भाऊजी यातलं काय काय मी बनवले सांगू का? हे सगळं मीच बनवले भाऊजी. चपाती पापड भाजी सुद्धा. तुमच्या बायकोने मला लय कामं लावलीत. तुमच्या ज्या काय कमेंट आहे का नाही? अहो काय तुम्ही का तुम्हाला कमेंट द्यायला नव्हती मी सांगितली. तुमच्या पुढे तर मी म्हणायचो तुमच्या बाजून तिकडे गेलं. मोठे झाले ते 2-3 शेवटच्या मोठ्या संध्याकाळी केले तुम्हाला. सिमो चल आपली बासुंदी घे. तुझी बासुंदी घेतलेली आणि बघू. बासुंदी घेतलीच नाही ना? आणि ह्याला काय खाते? ह्याला काय दिले तुम्ही? पापड. पापड नको तू ही खाय बघ. मावणी खाऊ नये. मावणी चटणी घे. ही चटणी खूप छान आहे. चटणी बघा. हिने लसणाची चटणी बनवली. शेंगदाणे लसूण. आमच्या गावाकडे वेगवेगळ्या रेसिपी भरपूर असतात. वास तर लय छान होते. लसूण आणि काय शेंगदाणे ना. लसूण शेंगदाणे मिक्स अशी चटणी बनवली. मस्त लागते. मी काल खाल्ली होती. छान लागली. तुम्हाला तिखट नाही बनवले म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांना भाजी वगैरे वाढून याची पोट फुल करूया. नंतर मी काढली नाही. नाही आम्ही पहिले बासुंदी पाहिजे. बासुंदी पहिली पाहिजे मला. म्हणजे बसून थंड व्हायचं काय खातो तू? काहीच थंड नाही. राईस मध्ये ठेवायची नाही का? तेवढं पातेल बसत नाही गो. असं का? थंड झालं. टोपच थंड नाही झालं. ताट थंड झालं. त्यांना वाढायचे. त्यांना वाटतं. हो. बापरे साई तरी एवढी जाम आले ना. तुम्हाला दाखवते. आम्ही बासुंदीच्या रेसिपीचा व्हिडिओ बनवले भाऊजी. अरे बबली. बबलीला अजून बबली तू काय खातो? बबली ए बबली तू काय खातो? त्याला मस्त.
दाटसर मस्त झाले फक्त थंड झाले तर अजून खूप छान लागते. टेस्ट करायचं टेस्ट बालाजी भाऊ टेस्ट त्याच्यासाठी ते सांगितलं म्हणलं ना. काय माहिती टेस्ट अशी ओरिजिनल करायची त्या ते चमचे बाहेरच्या लोकांची माहिती आहे ना. कसं आहे भाजी मला पण माझा पण त्याला हात लागलेला जरा लागलेला व्हिडिओ बनवता सेट व्हायला पाहिजे होती. सेट थंड नव्हतं. माझ्याकडे पण आलेली आहे आता फ्रीज मध्ये ठेवा. इशू हाय ह्याची किती घाई आहे ह्याची किती घाई आहे ही कशात तर काय रे गुंडा? एका आपल्या पात्र्यात तुझी हाय जेवण करू. ह्याची एकच घाई आहे हाय हे बघा हाय आमच्या आदिबिकाला प्लीज हाय करत जा बरं का. पांढरे झाले का हे आणि तुटाफुटीवाल्यांचं आहे का हे तुटपुटीवाली तोडून फोडून आणताय कारण ही आधी कसं निघलंच नाही. अगो बाई अगं मला वाटतं हे आमचं असेल. हे आमचं आम्हाला द्या घेऊ नका उगाच आमचं काय आता राहू दे उगी तुझ्या मनात जाऊ द्या. आता आम्ही जातोच जातो तुम्ही असं काय आता आम्ही जातोच हं? बॅगा पॅक करा. आमच्या सामानाला आमचं म्हणताय ना जातोच आम्ही आम्ही आता. जातो चला आमची बॅग कुठे आहे बघू. बघा आणि आपलं चढ तुमचं चढ भरून घेऊन जाऊ. नाही आम्ही एक बॅग मोकळे आणले इथलं सामान न्यायला. इथून साहित्य न्यायला आणि हे आमचंच आहे ना हे आमचंच आहे ना. मला जे पाहिजे ते अगं घेऊन जा. तुझी एक आहे ना आणि पॅक करायचं आता जातो बाबा मंडळी. 2 दिवस आपला आयतं खाऊ नका जायची वेळ झालेली आहे तर केल्याशिवाय तर भाव नाही जाणार तर तिथलं कोण काम मॅडम कंटाळ 2 दिवसात किती मॅडम कंटाळ तोंड वगैरे जावा तुम्ही एकदाच. आवरा बॅगा आवरा पटकन. चल बाबा चला आम्हाला जायचंय मळ्यात आता जावेत आपण पटापट जाणं होतं का नाही.